पुण्यात पोर्श ही कोट्यवधी किमतींची कार बेदरकारपणे चालवून बड्या बांधकाम व्यवसायाच्या मुलाने 2 जणांना उडवलं होतं। या धडकेत अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचा जागीच मृत्यू झाला। मध्यधुंद अवस्थेत बांधकाम व्यवसायाचा मुलगा कोट्यवधींची पोर्श गाडी चालवत होता। रविवारी ही घटना घडली आहे। मात्र या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत। अनिश आणि अश्विनी या दोघांची काहीही चूक नसताना फक्त एका विख्यात बांधकाम व्यवसायाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालवत त्या दोघांना धडक दिली, ज्यामध्ये त्यांना त्यांचे प्राण गमावे लागले। यानंतर आता अनिशच्या आईची हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया समोर आली आहे। मध्यधुंद अवस्थेत ताशी 160 किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत बांधकाम व्यवसायाच्या अल्पवयीन मुलाने अनिश आणि अश्विनी यांना धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला, तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। अनिश अवधिया हा 24 वर्षांचा तरुण होता। पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं, तसंच मागच्या काही वर्षांपासून IT विभागात काम करत होता। या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यानंतर त्याचे वडील ओम प्रकाश अवधिया यांनी पोलीस आम्हाला सहकार्य करत नसल्याचं म्हटलं, तर अनिशच्या आईने माझा मुलगा माझ्यापासून हिरावून का नेला असा प्रश्न विचारत हंबरडा फोडला आहे। माझा मुलगा अनिश 3 वर्षांपासून पुण्यात होता। तो अतिशय गुणी होता, आमच्यापासून दूर असला तरी आमची काळजी घ्यायचा। रविवारी पहाटे 3 वाजता मला त्याचा मित्रांचा फोन आला। त्याचे मित्र म्हणाले, काकू अनिशच्या बाबांना फोन द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे। अनिशचा अपघात झाला, तो सिरियस आहे, लवकर या। आम्ही इतक्या दूर होतो, लवकर कसं जाणार? त्यानंतर काही वेळातच अनिशच्या मृत्यूची बातमी आली। आमच्या पायाखालची जमीनच सरकली। अनिश माझ्यासाठी, त्याच्या लहान भावासाठी, पूर्ण कुटुंबासाठी आधारस्तंभासारखा होता। त्याला का मारलं? मला माझा मुलगा परत द्या म्हणत अनिशच्या आईने हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला। अनिशचे वडील म्हणाले, अनिश पुण्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता। अपघाताच्या आधीच तो दुबईला जाऊन आला होता, तसंच त्याची कंपनी त्याला विदेशात पाठवणार होती। त्याचं ते स्वप्न होतं, मात्र त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही। अनिशच्या ऑफिसला सुट्टी असल्याने पार्टीसाठी गेला होता। रात्री 2 ते 3च्या सुमारास तो पार्टीवरून घरी परतत होता। त्याच वेळी त्याचा अपघात झाला। त्याच्या मित्रांनी त्याच्या आईच्या मोबाईलवर फोन केला, त्यावेळी आम्हाला घटनेची माहिती मिळाली। अनिश विदेशात जाण्याचं स्वप्न पाहत होता। आमच्या कुटुंबाचा आधार गेला, आमच्या मुलांना त्रास झाला।